नमस्कार मंडळी. पावसाळा आला की किचनमध्ये ओलावा, बुरशी, मुंग्या, झुरळे आणि अन्न लवकर खराब होण्याचा त्रास वाढतो. फक्त काही छोट्या सवयी बदलल्या तर तुमचं किचन राहील स्वच्छ, सुरक्षित व निरोगी. चला तर मग जाणून घेऊया पावसाळ्यातील 15 महत्त्वाच्या काही टिप्स. पावसाळ्यात किचनची विशेष काळजी का घ्यावी? पावसाळ्यात हवेत आर्द्रता जास्त असल्यामुळे अन्नपदार्थ, मसाले आणि धान्य पटकन खराब होण्याची शक्यता वाढते. तसेच किचनमध्ये बुरशी, दुर्गंधी आणि कीटकांचा त्रासही वाढतो. या समस्या टाळण्यासाठी या टिप्स नक्की फॉलो करा. नंबर 1. धान्य, डाळी आणि पीठ नेहमी हवाबंद डब्यातच साठवा. यामुळे ओलावा लागत नाही, किडे होण्याचा धोका कमी होतो. नंबर 2. मीठ, साखर व मसाले ओलसर होऊ देऊ नका. मिठाच्या डब्यात काही तांदळाचे दाणे ठेवल्यास गुठळ्या होत नाही. नंबर 3. मसाले काढताना कोरड्या चमच्याचाच वापर करा. ओलसर चमचा मसाल्याचा सुगंध आणि गुणवत्ता कमी करू शकतो. नंबर 4. फ्रीजमध्ये अति सामान भरू नका. नंबर 5. हवा सोडल्याने अन्न जास्त काळ ताजे पूर्ण कोरडे करून साठवा. नंबर 6. कांदा, बटाटा, लसूण हवेशीर जागी ठेवा. फ्रीजमध्ये ठेवल्यास त्याची चव आणि गुणवत्ता बदलू शकते. नंबर 7. किचनच्या ओटा, गॅस आणि सिंक रोज स्वच्छ कोरडे ठेवा. यामुळे जंतू आणि बुरशी वाढत नाही. नंबर 8. कचऱ्याची बादली दररोज एकाने धुवा. यामुळे दुर्गंधी, माशा व जुरळांचा त्रास कमी होतो. नंबर 9. चॉपिंग बोर्ड, छुरी, स्वयंपाकाची साधने गरम पाण्याने धुवा. नंबर 10. खराब झालेले भाज्या किंवा फळे लगेच वेगळी काढा. एक खराब वस्तू आणि इतर अन्न पदार्थही खराब करू शकते. नंबर 11. आठवड्यातून एकदा फ्रीज आणि मसाल्याचे डबे स्वच्छ करा. नंबर 12. किचनमध्ये हवा खेळती राहील याची काळजी घ्या. एक्झॉस्ट फॅन किंवा खिडकीचा वापर करा. नंबर 13. स्वयंपाक झाल्यावर भांडी जास्त वेळ साचू देऊ नका. नंबर 14. पावसाळ्यात कमी प्रमाणातच फळे आणि भाज्या खरेदी करा. ताजे अन्न नेहमी लगेच सुरक्षित असते. नंबर 15. आठवड्यातून एक दिवस संपूर्ण किचनची डीप क्लिनिंग करा. यामुळे किचन सतत सुगंधी आणि सुरक्षित राहते. स्वच्छ किचन म्हणजे निरोगी कुटुंबाची सुरुवात. पावसाळ्यात या छोट्या सवयी अंगीकारा आणि अन्न सुरक्षित ठेवा. किचन ताजेतवाने ठेवा आणि आरोग्याची काळजी घ्या. अशाच उपयोगी किचन टिप्स, घरगुती उपाय आणि चविष्ट रेसिपीसाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.